थेट जाऊयात, सुधीर मुनगंटीवार बोलतायत. नाही, मुख्यमंत्री कोण हा तिढा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच सुटला. कारण नसताना आपण बातम्यांच्या रूपामध्ये गैरसमज पसरवतो. हा त्याच दिवशी तिढा सुटला आणि त्याची स्पष्टता ही सन्माननीय एकनाथ शिंदेजींनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आणली. त्यानंतर हा प्रश्न उपस्थितच होत नाही की तिढा आहे म्हणून. हा तिढा शब्दच आत्ता आमच्या माहितीच्या डिक्शनरीमध्ये दूर दूरपर्यंत नाही. तरी देखील विरोधक तुमच्यावर आरोप करतायत की निकाल आला, स्पष्ट बहुमत आलं, तरी देखील सत्ता स्थापन करायला आणि शपथविधीला फार वेळ का घेतायत? असं आहे की मरण होते. या 20 वर्षातला सर्वात कमी दिवसात होणारा शपथविधी आमच्या या सरकारचा असणार आहे. 2004 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं बहुमत आलं तेव्हा 15 दिवस लागले. 2009 मध्ये 14 दिवस लागले, त्यांचं सरकार होतं. 2009 मध्ये 14 दिवस आणि 2014 मध्ये 11 दिवस लागले. मी तुम्हाला विश्वास देतो 11 दिवस लागणार नाही. या 20 वर्षातला सर्वात लवकर होणारा शपथविधी या सरकारचा असेल. ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत सर की ईव्हीएम मध्ये गोंधळ केलाय महायुतीनं म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात संख्याबळ झाले. नाही, असं आहे, मग जे निवडून आलेत त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे. कारण मग त्यांचं वर्तणूक शंकास्पद आहे. ते आमच्याशी मॅच फिक्सिंग मध्ये निवडून आलेत की ये अंदर की बात है, काँग्रेस के प्रदेश अध्यक्ष हमारे साथ है. ते निवडून कसे आलेत, लोकसभेमध्ये कसे निवडून आलेत. 1951 आणि 1961 दोन्हीही कायदे कोणी बदलवलेत? ते काँग्रेसचे कोण नेते होते ज्यांनी संसदेत लंबचौडा भाषण दिलं की आम्हाला कागदी मतपत्रिका छापल्याने गोंधळ निर्माण होतो, बूथ कॅप्चरिंग होतं बिहार सारख्या राज्यामध्ये. हे भाषण कोणी दिलं? या संदर्भामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी जी 2010 मध्ये समिती नेमली, त्या समितीचा अहवाल कोणाच्या राज्यात आला? तो अहवाल तुम्ही का स्वीकारला? कर्नाटकमध्ये जिंकता तेव्हा काँग्रेस जिंकतं, हारता तेव्हा ईव्हीएम मशीन. तेलंगणामध्ये तुम्ही जिंकला तर राहुल गांधींचा भारत जोडो यात्रा. असा आहे, दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीनवर आक्षेप असेल तर पहिल्यांदा निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्ही शंकास्पद होता कामा नये की आम्हाला महायुतीच्या नेत्यांनी आम्हाला निवडून आणलं. दुसरा त्यांचा आरोप, हा मी हास्यास्पद म्हणेल, की ते म्हणाले की छोट्या राज्यात आम्हाला निवडून आणतात. आता मला आश्चर्य वाटतं, ते कर्नाटकचा अवमान करतात. कर्नाटक छोटं राज्य आहे. पहिल्या 5 राज्यांमध्ये पर कॅपिटा इन्कममध्ये कर्नाटक पुढे आहे. कर्नाटकला छोटा राज्य म्हणून तुम्ही हिनवता. कर्नाटकच्या मतदारांनी यांना पुढच्या 100 वर्ष निवडून दिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने वागणूक आहे. तुम्ही कर्नाटकच्या जनतेचा अवमान करता. आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं तुम्ही 1951च्या आणि 1961च्या कायद्यामध्ये तुम्ही बदल केला. 88 मध्ये कोण होते पंतप्रधान? तुम्ही सांगितलं. कारण पहिला प्रयोग जेव्हा 1980 मध्ये केरळमध्ये झाला त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली. एक पहिला प्रयोग करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टात केस गेल्यानंतर या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने आक्षेप नोंदवला की 1951 आणि 1961च्या कायद्यातल्या तरतुदीनुसार बदल न केल्याने तुम्ही ईव्हीएम मशीनचा जरी वापर केला असता तरी सुद्धा पुन्हा निवडणूक घ्यावी. आणि मग 1988 मध्ये आपण हा बदल केला. 2004 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी संपूर्ण लोकसभा या ईव्हीएम मशीनवर घेण्याचा निर्णय केला. मग तुमचं मत आहे की काँग्रेसवाले जे निर्णय घेतात ते तथ्यहीन असतात. काँग्रेसवाले कोणताही ब्रेन अप्लाय करत नाही. कॅबिनेटमध्ये जगाचा अभ्यास न करता कॅबिनेटच्या विषयावर मंजुरी देतात असं आपण म्हणायचं. मला काँग्रेसची दया येते, सहानुभूती वाटते आणि आपल्या देशाच्या जनतेची मोठी चूक वाटते की अशा लोकांना आम्ही का इतके वर्ष निवडून दिलं. अन्यथा आमचा देश तर पहिल्या 3 मध्ये सोडा दुसऱ्या नंबरवर आला असता. बुडत्याचा पाय खोगात. जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करायचं नाही. कशावर करायचं की आम्हाला पहा आणि मते वहा. आश्चर्य आहे,
म्हणजे तुम्हाला फक्त सत्ता खुर्ची यापेक्षा तुमचं दुसरं जगच नाही आहे. अरे जनतेच्या प्रश्नावर लढा ना. तुम्ही सांगा की आमचा देश आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक हा देश भयमुक्त व्हावा, भूकमुक्त व्हावा, विषमता मुक्त व्हावा, नक्षलवाद मुक्त व्हावा, आतंकवाद मुक्त व्हावा, गरिबाला जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही 2014 पर्यंत 6.5 कोटी कुटुंब असे होते ज्यांना साधा निवारा नव्हता. बघा ना त्याच्यावर की 2014 पर्यंत ही अवस्था का होती. कधी गरिबांना जगण्याचा अधिकार नव्हता. आयुष्यमान भारत योजना होती. तुमच्याकडे 1 एम्स होता, आज 22 एम्स आहे. म्हणा तुम्ही 22च्या ऐवजी 50 झाले पाहिजे. जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करा. ईव्हीएम मशीन तुम्हीच जन्माला घातलेली ईव्हीएम मशीन याच्यावर श्वेतपत्रिका काढली ना तर तुमचा खरा चेहरा पुढे येईल. आणि म्हणून ईव्हीएम मशीनवर आंदोलन करण्याचा अधिकार काँग्रेसने कधीच गमावला. आणि ईव्हीएमवर आंदोलन करायचं असेल तर पहिल्यांदा या देशामध्ये त्यांच्या हातात असणाऱ्या राज्याच्या सर्व काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला पाहिजे. तेव्हाच त्यांचा मुद्दा गंभीर आहे असं समजेल. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात 2011 मध्ये सर्वांना आवाहन केलं होतं की कोणी ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा. मग काय झालं. तेव्हा तर सांगितलं की भौतिक दृष्टिकोनातून ईव्हीएम मशीनशी संपर्क जर येत नसेल तर ईव्हीएम मशीन हॅकच करता येत नाही. कारण ईव्हीएम मधली टेक्नॉलॉजी, ईव्हीएम मशीनची ऑर्डर कोणी दिलं. ईव्हीएम मशीन विकत तर काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला. ठीक आहे, त्याचा एक स्वतंत्र विषय आहे किती किमतीने घेतला. ईव्हीएम मशीन कोणी विकत घेतला. आणि आज मात्र स्वतःचाच निर्णय वाईट आहे. स्वतःचा निर्णय वाईट नाही, तुमची नियत वाईट आहे. ईव्हीएम मशीन हायजॅक करताच येत नाही. मी आत्ताच सांगितलं हे माझं मत नाही आहे. हे डॉक्टर मनमोहन सिंगांनी भाजपने घेतलेल्या आक्षेपावर केलेलं मत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदी स्वीकारतील का या संदर्भात सध्या प्रश्न उपस्थित केला जातोय. उपमुख्यमंत्री पद शिंदे यांनी स्वीकारावं, काय वाटतं सर. नाही, सर्व बातम्या एकाच दिवशी संपवू नका. काही बातम्या उद्या परवा असेही ठेवा ना. आजच सर्व बातम्या संपवल्या तर मग तुम्हाला चॅनलमध्ये दाखवण्यासाठी कोण उपमुख्यमंत्री, कोण मंत्री, कोणतं खातं कोणाला, जरा एक 2-3 तारखेपर्यंत चालवा शपथविधी होईपर्यंत. आज प्रामुख्याने महायुतीची एक महत्त्वाची बैठक होणार होती. तीनही पक्षाचे प्रमुख नेते त्यात बसणार होते. मात्र अचानक ती बैठक रद्द झाली. मुख्यमंत्री गावी निघून चाललेले आहेत. दिल्लीत मग जी काय बैठक झाली त्यातनं एकनाथ शिंदे अजूनही खुश नाही आहेत का, कसं पाहताय. असं या प्रश्नाचं खरंच मी कसं उत्तर देईल. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे, पण अजूनपर्यंत बॉडी लँग्वेजवर मी अभ्यास केलेला नाही. मी तुम्हाला खरं सांगू का, एकनाथ शिंदेजी असेल, अजितदादा असेल, देवेंद्रजी असेल, हे काहीही असलेत नेते तरी अमित भाईंवर यांचं मनापासून प्रेम आहे. आणि अमित भाईंचं सुद्धा या 3 नेत्यांवर प्रचंड प्रेम आहे. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. आणि कुठं काही कमी जास्त राहिलंच तर ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कॉम्पेन्सेट करत, खुर्चीसाठी नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी हे 3ही नेते जीव लावून काम करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आहे. रयतेच्या राज्याच्या संकल्पासाठी आम्ही जो संकल्पपत्र दिला आहे त्या संकल्पपत्र हे आमचं पुढचं ध्येय आहे की महाराष्ट्र हा पुढे जावा. राष्ट्र महा करण्यासाठी महाराष्ट्राने आपली जबाबदारी घ्यावी. आणि दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून ज्याची निवड केली त्याचा शेवटच्या शब्दानुसार महाराष्ट्राची प्रगती उन्नती व्हावी या दृष्टीने 3ही नेते काम करेल. हां, बॉडी लँग्वेज तुम्ही काढता, मी काल फोटो पाहिला, त्या फोटोवरून तुम्ही बॉडी लँग्वेज काढले. आणि मला आनंद आहे की आर्टचा विद्यार्थी सुद्धा डॉक्टर बनून औषधी देतो. हे पत्रकारांना जमतं, आम्हाला जमणं शक्य नाही. संजय राऊतांनी एक टीका केलेली आहे. ते म्हणतात की भाजपला शिंदेचा आता उपयोग संपलेला आहे, त्यामुळे आता शिंदेना जे हवं ते मिळणार नाही असं संजय राऊत म्हणतात. कसं पाहताय विधानांकडे. नाही, आता लोकांनी सांगितलं त्यांच्या स्टेटमेंट नंतर की त्यांना आता महाविकास आघाडीचा उपयोग उरला नाही म्हणून मुंबईमध्ये स्वतंत्र निवडणूक ते घडवणार आहे. असं आहे, असं म्हणतात की आपल्या मनात जो भाव येतो ना आपण त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये तोच भाव बघतो. आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की एकनाथ शिंदेजींचा उपयोग कालही होता, आजही आहे आणि पुढेही राहील. याबद्दल संजय राऊत साहेबांनी काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि कारण नसताना अशा विषयावरचं टेन्शन घेऊन स्वतःची तब्येत त्यांनी उत्तम ठेवली पाहिजे. तब्येत बिघडवण्याचं काही कारण नाही. राऊत यांनी असाही आरोप केलेला आहे
घालून उभा आहे आणि महाराष्ट्र कमजोर करून सोडलेला आहे. भविष्यामध्ये जर यांचे पक्ष फुटले तर आश्चर्य वाटता कामा नये. पक्ष फुटण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. गेले 5 वर्ष त्यांच्याकडून हेच ऐकतोय आम्ही. अजितदादांचे आमदार फुटतील 5 वर्ष, म्हणजे मला अजूनही आठवतं. आता त्याचाही एकदा अभ्यास करून मी तारखा काढून त्यांचे व्हिडिओ काढून ठेवतो. आमचे तर फुटगे नाही, त्यांचा पक्ष फुटगा. ते म्हणायचे 25 वर्ष उद्धवजी मुख्यमंत्री राहतील. 25 वर्ष. मग लक्षात आलं त्यांचं कॅलेंडर जे आहे एका दिवसाला ते 1 महिना धरतात आणि म्हणून एका दिवसाच्या 1 महिन्यानी ते 25 वर्ष मुख्यमंत्री राहिलेत. काय बोलतात होते. आणि त्यांच्या आता खरं तर त्यांच्या बोलण्यावर पहिल्यांदा मला वाटायचं की त्यांनी बदलावं, पण आता मनापासून वाटतं असंच वागावं. जे 20 आले ते सुद्धा कमी व्हायला त्यांची मदत निश्चितपणे होईल. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातही सध्या काही नेते आहेत, त्यांचाही असा उद्धव ठाकरेंना सूचना आहे की काँग्रेस सोबत गेल्याने आपल्याला नुकसान झालं किंवा त्यांचं ओव्हर कॉन्फिडन्समुळे आपल्याला नुकसान झालं. तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष जो आहे आता कुठली वेगळी भूमिका घेऊ शकतो? धूल थी चेहरे पे आईना साफ करते रहे. असा एक चूक आपली असते. कशाला 2019च्या त्या 24 ऑक्टोबरचा तो अशुभ दिवस 4 वाजता दुर्बुद्धी सुचली. 161 विधानसभा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या आल्या होत्या. 2,30,58,525 मतं जनतेने दिली होती. तुम्हाला खुर्चीचं प्रेम जागा. आता हा नैसर्गिक नियम है. बीज बोगे बबूल के तो बेर कहाँ से आए. जब तुम विश्वासघात करते हो तो ब्यास से भगवान तुम्हें वो लौटाता है. आता उद्धवजींची शिवसेना जर अशाच पद्धतीचं वक्तव्य करत राहिली तर भविष्यातही त्यांचा प्रवास हा निश्चितपणे अपयशाच्या मार्गाने होईल. त्यांना स्वतःमध्ये सुधारणा करावी लागेल, बदल करावे लागेल. कधी शांतपणे आत्मचिंतन करावं लागेल की माझ्यावर जीव ओतणारे लोक माझ्यापासून दूर का गेले. असा लोकसभेत मीही पराभूत झालो. मी आत्मचिंतन केलं. मी पुन्हा विधानसभेत निवडून आलो. जिल्ह्यामध्ये हायेस्ट मतांनी निवडून आलो. यश पराभव हा स्थायी नाही हे मला मान्य आहे, पण हे खरं आहे की विजय नम्रतेने स्वीकारला. जशी विद्या विनयेने शोभते तसा विजय विनयेने शोभते, सत्ता विनयेने शोभते. तर विजयातून विजयाकडे जा. विजय अहंकाराने स्वीकारला तर तो मार्ग पराभव. उद्धव ठाकरेंसाठी तुमचे दार म्हणजे ओपन आहे का? नाही, असे प्रश्न तुम्हीही कधी विचारू नये. माननीय मोदीजींबद्दल, माननीय अमितभाईंबद्दल इतक्या निम्न स्तरावर बोलल्यानंतर असं कधी होऊ शकेल का? आणि असं करण्याचा प्रयत्न पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या मनाने केला तर कार्यकर्ते स्वीकारतील का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत आणि अशातच उद्धव ठाकरे यांनी एकला चलो रे संदर्भात नारा दिल्याचं सध्या स्पष्ट होताना बघायला मिळत आहे. पण महायुतीमध्ये तसं काय ना, महायुती एकत्र असेल की महायुती देखील या संदर्भात विचार करू शकतो एकला चलो? मला वाटतं की आमचे तिन्ही नेते एकत्र राहतील. हा, हे खरं आहे की अतिशय छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपंचायतच्या निवडणुकींवर कदाचित महायुती मध्ये जागा वाटप करणं थोडंसं कठीण असणार आहे. पण मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा ठिकाणी जागा वाटप करणं तसं त्या मानाने सोपी असतं. आणि म्हणून महायुती मॅक्झिमम ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक लढवेल. मैदानाची मोठ्या प्रमाणात चाचपणी केली जाते. शपथविधीसाठी मैदानाला प्रेफर करणार आहात का? कारण शिवाजी पार्क किंवा ब्रेबॉल स्टेडियम, वानखेडे स्टेडियम सगळ्या ठिकाणी सध्या पाहणी केली जाते. आपल्याला माहिती आहे की आम्ही जेव्हा 2022 30 जूनला शपथविधी घेतला तेव्हा निवडणुकीतून आमचं सरकार तेव्हा आलं नव्हतं. आत्ता निवडणुकीतून आम्ही जिंकून आलो. महाविकास आघाडीने पूर्ण शक्ती लावली. लोकसभेच्या निवडणुकीत मतदानामध्ये साधारणतः आम्ही समान होतो. मतदानामध्ये 2,50,00,000 मतं त्यांना होती, 2,48,50,000 मतं आम्हाला होती. मुंबईमध्ये 26,00,000 मतं आम्हाला होती, 24,00,000 मतं त्यांना होती. पण शेवटी संख्येच्या आधारावर तर निश्चितपणे आम्ही पराभूत म्हणण्यापेक्षा कमी जागा आल्या होत्या. पण आता तर आपण स्वतः बघू शकता की अनहोनी को होनी कर दे हे काम या निवडणुकीमध्ये जनतेने केलं आहे. आणि जनतेने जेव्हा केलं आहे तेव्हा निश्चितपणे जनतेला धन्यवाद द्यावं,
जनतेचे आभार मानावे, जनतेला विश्वास द्यावा की ज्या इच्छा आकांक्षा घेऊन तुम्ही महायुतीच्या मागे आपला आशीर्वाद दिला, आमच्या लाडक्या बहिणींनी प्रेम दिलं, लाडक्या बहिणींना त्या शपथविधीच्या नंतर होणाऱ्या सभेमध्ये किंवा संकल्पामध्ये आम्हाला सांगावं लागेल की बहिणींनो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही जे आश्वासन दिलं, आश्वासन नव्हे वचन आहे बहिणींनो, की आम्ही 1500 रुपयावरून पुढच्या वर्षी 2100 रुपये करू, ते आम्ही पूर्ण करू. शेतकऱ्यांना आश्वासन दिलं, आम्ही पूर्ण करू. आणि म्हणून हा शपथविधी मर्यादित होऊ नये अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. हा शपथविधी चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या आमच्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या कार्यकर्त्यांना, जनप्रतिनिधींना, लोकांना बघता यावा. भामरागडपासून रायगडच्या लोकांना येता यावं म्हणून मोठा कार्यक्रम घ्यावा एवढीच इच्छा आहे. सर, काल जर आपण पाहिलं तर सत्ता स्थापन अद्याप झालेली नाहीये. अधिकृत घोषणा कधी होणार आहे? हे अधिकृत घोषणा कधी होणार हा प्रश्न फिजिक्सच्या अभ्यास करणाऱ्याला कॉमर्सचा विषय विचारण्यासारखा आहे. अहो, आता हा निर्णय तर आम्ही माननीय मोदीजी आणि माननीय अमितभाई सांगतील. त्याच्यामध्ये एक बैठक आमदारांची होईल. आमदारांच्या बैठकीमध्ये आमचे वरिष्ठ प्रतिनिधी केंद्राच्या वतीने येतील आणि नंतर मग तिथं आमचा नेत्याची निवड होईल. आता पुन्हा तुमचा दुसरा प्रश्न विचारण्या अगोदरच उत्तर देतो की त्या दोन पक्षाचं का झालं, तर त्या दोन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेच होते, नेतेही तेच होते. आणि म्हणून त्यांच्या बैठका घेणं तेच राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि एकनाथजी, इथं राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आहे. आणि म्हणून आमची जी प्रोसेस आहे भारतीय जनता पार्टीची, याला अजून 1-2 दिवस लागतील. पण साधारणतः या आठवड्यात, आणि जसं मी सांगितलं 2 दशकामधला सर्वात लवकर होणारा शपथविधी हा या सरकारचा असेल. एक महत्वाचा प्रश्न आहे वक्फ बोर्ड संदर्भात. आमच्या पक्षामध्ये कधीच लॉबिंग केलं जात नाही. जे काही मंत्री बनवता ते तुम्ही बनवता, पक्षाचे नेते बनवत नाही. मी बघितलं आता एका चॅनलनी काय आपल्याच मतांनी नावं दिली. तर मला वाटतं की हे तुम्ही चक्रधर स्वामीच्या त्या दृष्टांताच्या हत्तीच्या कथेसारखं तुमच्या मनात जो येईल त्याचं नाव तुम्ही चालवता. कुठेही मंत्रिपदाची यादी कोणीही अजून केलेली नाही, ती केंद्रातून जाहीर होईल. पण तोपर्यंत चक्रधर स्वामीचे भक्त म्हणून तुम्ही आपापल्या कथा चालवत राहा. सर, सत्ता स्थापन झाली नाहीये अजून, कुठल्याही मंत्रिपदांनी शपथविधी झाला नाही. मात्र काल एक निर्णय घेण्यात आला वक्फ बोर्ड संदर्भातला. 10 कोटी हे वक्फ बोर्डाच्या कार्यकामासाठी देण्यात आले. मात्र अचानकपणे काही तासात तो निर्णय मागे देखील घेण्यात आला. कसं पाहता या निर्णयांकडे, की सत्ता नाहीये, कोण मंत्री नाहीयेत आणि निर्णय घेतला जातोय? नाही, मंत्री नाही असं कसं बोलता तुम्ही? सरकार केअरटेकर गव्हर्नमेंट आहे. सरकार नसणं हे तर कोणत्याही संविधानानुसार राज्याला शक्यच नाही. सरकार जर काळजीवाहू नसेल तर मग राष्ट्रपती राजवट लागते. सरकार नाही असं कसं तुम्ही म्हणता? संविधानाच्या चौकटीमध्ये आजही सरकार आहे. सरकारला निर्णय घेता येतात. मीही काही बैठका घेतल्यात, हा निर्णय घेता येतो. फक्त वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये मला माहिती घ्यावी लागेल. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं मागे काहीतरी एक निर्णय झाला, त्याच्यावर कारण नसताना लोकांनी टीका केली आणि त्याच्यामध्ये त्यांना मदत नव्हती. खरं तर ते पैसे या राज्यामधल्या वक्फ बोर्डाच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहे किंवा ज्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम्स आहे या संबंधातली सर्व माहिती एकत्रित करावी, संकलित करावी आणि या संकलनाच्या खर्चासाठी ते पैसे होते. काही वक्फ बोर्डाच्या लोकांना खर्चासाठी ते पैसे नव्हते. पण तरी आपल्याकडे अडचण आहे. राईचा पर्वत, आता तर नवीन याच्यामध्ये राईचा पर्वत सोडा, राईच्या फोटोचा पर्वत होतो, त्याच्यामुळे अडचणी आहे. सर, नाना पटोले म्हणतात ईव्हीएम मशीनवर नाही तर आम्हाला निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरती आक्षेप आहे. नाही, आता त्यांचा आक्षेप हा निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर राहणार आहे, त्यांचा कधी ईव्हीएम मशीनवर राहणार आहे. माझं मत एवढंच आहे की त्यांनी एकदा स्वतः आत्मचिंतन करावं की लोकसभेच्या निवडणुकीतल्या त्यांच्या भूमिका एकदा, आणि मला वाटतं प्रत्येक TV चॅनल्समध्ये रेकॉर्डमध्ये ते उपलब्ध आहे. अन्यथा त्यांना हवं असेल तर काही कंपन्या प्रोव्हाइड करतात ज्या ज्या व्हिडिओज त्यांना पाहिजे, त्यांनी शांतपणे व्हिडिओ एकदा स्वतःचे लोकसभेच्या निवडणुकीवर ऐकावे. म्हणजे लोकसभा जिंकली तर निवडणूक आयोग अतिशय उत्तम. सुप्रीम कोर्टाने यांच्या बाजूने एखादा निर्णय केला तर सुप्रीम कोर्ट म्हणजे रामशास्त्री प्रभूनेपेक्षाही पुढे. यांच्या विरोधात निर्णय झाला तर साऱ्या व्यवस्था, यांनी जेवढं देशाचं नुकसान केलं काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या अशा भूमिकेतून, मला वाटतं की या देशाला सर्वात जास्त जर कोणी त्रास दिला असेल अशा भूमिका व्यक्त करून निवडणूक आयोग उत्तम नाही.
न्यायव्यवस्था उत्तम नाही, ईडी उत्तम नाही, CBI उत्तम नाही. कधी कधी मला प्रश्न पडतो, काय CBI एक माणूस सांगतो का? अहो, UPSCच्या परीक्षा 18 घंटे स्वतः परिश्रम करून लोक UPSC पास करतात. तुम्ही प्रत्येकावर शंका घेता, सर्वजण हे वाईट आहे, हे आश्चर्यजनक आहे. सर, तुम्ही आता बोलले की भाजप पक्षश्रेष्ठी इथे येणार आहेत, तर ते एक्झॅक्टली कधी येणार आहेत, कोण येणार आहेत आणि काय मीटिंग? नाही, ते अजून ठरायचं आहे, पण जेव्हा ठरेल तेव्हा तुमच्यापर्यंत बातमी पोहोचवण्यासाठी निश्चितपणे आम्ही व्यवस्था करू. भाऊ दीपक केसरकर म्हटले की चांगले मुहूर्त नाही म्हणून सरकार स्थापन होत नाही आहे. बरेचसे लोकांचे सरकार 2-2 महिन्यानंतर स्थापन झालेली आहे. चांगली मुहूर्त 2 तारखेनंतर येणार आहे, सरकार स्थापन होणार आहे. नाही, मी पंचांग आजपर्यंत आयुष्यात कधी पाहिलं नाही. मला एवढंच माहिती आहे की ज्या दिवशी जे काम करता ते उत्तम आहे, आणि म्हणून पंचांग मी तरी कधी पाहिलं नाही, आणि देव करो पंचांग पाहायची आवश्यकता कधीच पडू नये. संजय राऊत म्हणले की अजित पवार हे उपमुख्यमंत्री कायमस्वरूपी राहतील. कोण म्हणाल? संजय राऊत. नाही, ठीक आहे, त्यांचा अजितदादांचा काय संबंध नाही मला माहीत नाही. कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री राहतील ही सदिच्छा समजायची, की त्यांचं भविष्यात कधीच प्रमोशन होऊ नये ही अतिशय छोटी मानसिकता समजायची. हे तर बॉडी लँग्वेज जे एक्सपर्ट आहे त्यांनी करावं. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा एवढे वर्ष मुख्यमंत्र्यांना पाहताय, मुख्यमंत्री नाराज होईल का? तुम्ही मुख्यमंत्र्यांना तुम्ही ओळखता ना, आणि माझ्यापेक्षा जास्त बॉडी लँग्वेज तुम्हाला समजतं. मुख्यमंत्री नाराज होणाऱ्या नेतृत्वापैकी एक आहे का? मुख्यमंत्री नाराज नसेल. शेवटी असं आहे की कधी आपल्या कुटुंबासोबत इतके दिवस मेहनत केली, काय कुटुंबाच्या हक्काचा क्षण दिला, एक दिवस जाऊन गावाकडे शेतीकडे मन गावायचं म्हणून गेलं, तर मला वाटतं ते मुख्यमंत्री असतानाही ते गेले ना. असं तर नाही आहे ना. फक्त प्रत्येकाचा एक आवड आहे. माननीय पंतप्रधान महोदय हे देशाच्या सीमेवर जातात, दीपावली आर्मीच्या किंवा एअरफोर्सच्या किंवा सैनिकांसोबत साजरी करतात. प्रत्येकाची एक आवड आहे. मी मंदिरात जातो, आपापली आवड आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाचा एक आनंद शोधण्याचं एक केंद्र आहे. त्यांचं शेती हे केंद्र आहे, म्हणून ते तिथे गेले. संविधानासंदर्भात सध्या देशामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अगदी प्रत हातात घेऊन शपथविधी घेईपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सर, काय सांगाल? कारण आता ज्या पद्धतीनं हे वातावरण वेगळं बनवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केलं जात आहे, कशा पद्धतीनं महायुती या परिस्थितीला हाताळेल? नाही, असं आहे की आमच्या लहानपणी एक कथा होती, गाणगा आगा रे आगा असं सांगायचं, आणि गावात चोऱ्या माऱ्या करायच्या. आणि नंतर जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की हे खोटं बोलतात, तेव्हा त्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन चांगलं ठोकून काढलं, चोप दिला. ती कथा फक्त आपल्याला झोप यावी म्हणून आई काकू मावशींनी सांगितली नाही. जे लोक अशी वृत्ती ठेवून काम करतात त्यांच्यासाठी ही कथा आहे. संविधान कोणाला बदलता येतं का? या संदर्भात तुम्हालाही माहीत आहे, केशवानंद भारतीमध्ये सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट शब्दात निर्णय दिला की ही चौकट कधीच बदलता येत नाही. संविधान कोणी बदललं? सर्वात जास्त काँग्रेसने बदललं. आणीबाणीमध्ये 12 जून 1975 जेव्हा निर्णय झाला, तेव्हा 26 जूनची आणीबाणी कोणी सुरू केली? कोणी कायदे संविधान बदलवण्याचा प्रयत्न केला? 90पेक्षा जास्त वेळा राज्य सरकार कोणी बरखास्त केली? आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस हे जळतं घर का म्हटलं? तुम्ही स्वतः भारतरत्न देऊन दिले 2 पंतप्रधानांनी, पण विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही तर 1954 मध्ये भंडारा लोकसभेत जे बाबासाहेब डॉक्टरेट ऑफ सायन्स, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टरेट ऑफ जगातलं सर्व ज्ञान घेऊन ज्या ज्ञानसूर्य त्यांना एका नॉन मॅट्रिक बोरकर नावाच्या माणसाच्या हातून पैशाच्या जोरावर पराभूत केलं. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचा खरा चेहरा तेव्हा सांगितला की संविधान विरोधी कोणी असेल तर काँग्रेस आहे. आणि तुम्हाला आजही माझ्या म्हणण्यावर विश्वास होत नसेल तर आता संविधान सभेच्या डिबेट्स वाचा. काय म्हणायचे पुरुषोत्तमदास टंडन, काय म्हणायचा गिब्बन, जरा एकदा वाचा ना. ते लक्षात येईल की खरे संविधान विरोधी हे काँग्रेस राहिली आहे. काँग्रेसला संविधान मान्य नव्हतं म्हणूनच 370 कलम का काढली नाही हो? काश्मीरचा मुख्यमंत्री या शपथविधीपर्यंत संविधान घेऊन कधी शपथ घेत नव्हता. पहिल्यांदा संविधान हातात घेऊन शपथ घेतली. ही तुमची वृत्ती राहिली आहे संविधानाबद्दल. आणि आता तर मधात नागपूरमध्ये संविधानाचं कव्हर होतं, आतमध्ये कोरे पानं होते. यांनी देशामध्ये याच वृत्तीने काम केलं. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. आणि म्हणून 55 वर्ष देशात सत्ता होती, 50 वर्ष राज्यात सत्ता होती, तरीही हेच सांगतात अभी भी गरिबी आहे. कोण आहे याचे जबाबदार? हे विसरून गेले का की यांचं सरकार होतं?
सरकार असताना मात्र मस्तीत राहायचं, अहंकारात राहायचं, आणि आता मात्र संविधानाबद्दल गोष्टी सांगायच्या. यांना अधिकार नाही. आता आम्ही सर्वांनी लोकांपर्यंत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात पोहोचवलं पाहिजे की संविधानाचा अवमान करणारा पक्ष असेल तर तो काँग्रेस आहे. सर, या मंत्रिमंडळात फक्त महिला मंत्र्यांचा आकडा जास्त असणार आहे? नाही, हे मला माहीत नाही. कारण हे तर आपण असा प्रश्न विचारताय की जसं काही मंत्रिमंडळाची यादी मगा फोनवर विचारून घेऊ शकते. महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते आज निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आहेत की महाराष्ट्रात झालेलं जे निवडणूक होती ते शेवटच्या टप्प्यात जे काही 76 लाख मतदान झालं यावरती त्यांनी आक्षेप नोंदवला. नाही, उत्तर दिलं जाईल. आधी याचं कारण मी थोडीशी माहिती घेतली. साधारणतः काय होतं, 3 वाजताची आकडेवारी 5 वाजता सांगितली जाते. आता हे तेच धरून बसले. बरं, हे धरून बसले तिथपर्यंत तर ठीक आहे, चूक होऊ शकते. पण एका गोष्टीबद्दल माझा आक्षेप आहे. तुम्ही 17C फॉर्म हे तुम्ही जमा केले आहे. मला सांगा, 17C जर तुम्ही जमा केले आहे तर एका मतदारसंघात टोटल मारा ना. ज्या दिवशी निवडणुकीचं मतदान होतं त्या आदल्या दिवशी नाना पटोले साहेबांनी व्हिडिओत सांगितलं की आम्ही आमच्या निवडणूक प्रतिनिधीला 17C जमा करायला सांगितलं आहे, आम्हाला कोणताही धोका होता कामा नये. मग 17C जर तुम्ही जमा केले तर एका विधानसभेमध्ये तुम्ही टोटल मारा ना. 17C म्हणजे EVM मशीन. हे जेव्हा आम्ही बंद करतो, या EVM मशीनच्या संदर्भात निवडणूक आयोगाचा या संदर्भातला निर्णय आहे. ते फॉर्म भरून देतात की एवढं, आणि त्यांना दाखवतात एवढं मतदान जागा आहे, एवढं मतदान या पद्धतीने निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर इतकं मतदान व्हायचं होतं, इतकं मतदान जागा आहे. आता हे तुम्ही जेव्हा सील करता EVM मशीन, तेव्हा जर तुमच्याकडे 17C फॉर्म आहे तर तुम्ही तुमची 4 लोकांची म्हणजे गणितात ज्यांना बऱ्यापैकी मार्क आहे त्यांना टोटल मारायला लावा ना, आणि मग सांगा ना लॉजिक. फक्त तुम्ही वर्तमानपत्रात किंवा TV चॅनलवर मतदानाचे आकडे सांगितले, ते कधी कधी 3चा आकडा 5 वाजता येतो म्हणून तुम्ही शंका घ्यायची. हे आश्चर्यजनक नाही आहे, हे आश्चर्यजनक आहे. उद्या नाना पटोलेजी भाजपच्या कोण्या नेत्याच्या सोबत बसले म्हणजे नाना पटोलेंनी भाजपमध्ये प्रवेश केला असं म्हणणं जितकं अयोग्य आहे, चूक आहे, तेवढंच हे चूक आहे. 17Cचे फॉर्म टोटल मारता येईल. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की एकनाथ शिंदे मोदी पद जर घेत नसतील तर त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांवर राहावं लागणार? नाही, हा प्रश्नच उपस्थित होत नाही. म्हणजे सूर्य पूर्वेच्या ऐवजी पश्चिमेकडून उगवला तर काय होईल, तसा हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेजी पद स्वीकारणार नाही वगैरे कुठून तुम्ही माहिती आणता मला माहीत नाही. एकनाथ शिंदेजी ही पद स्वीकारतील याबद्दल कुठेही दुमत असण्याचं कारण नाही. आणि एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राच्या राजकारणात राहील. हे आमचे 3 जण जे आहे, हे 3 नेते पूर्ण शक्तीने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सहकार्यांसोबत मिळून काम करेल, महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घेऊन काम करेल. सर, मुंबईतला सर्वात मोठा जो प्रोजेक्ट आहे कोस्टल रोड, हा अंतिम टप्प्यात आहे. 9व्या वर्षामध्ये पूर्णतः काम होणार आहे. जवळपास 12,721 कोटींचा खर्च जो आहे मंजुरी देण्यात आली होती, पण आता तोच खर्च 14,000 कोटी रुपयांवरती गेलेला आहे. नाही, असं आहे की एखादा प्रकल्प दरवर्षी प्रत्येक प्रकल्पाची जी किंमत असते याच्यामध्ये वाढ होते. जर तुम्ही विचार केला तर गोसीखुर्द प्रकल्प आहे, तो तर 300-350 कोटीचा होता 1993ला. स्वर्गीय राजीव गांधींच्या शुभ हाताने त्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं 1983मध्ये. आता तो 22,000 कोटीचा जागा आहे. शेवटी एखादा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामध्ये काही आपण ॲडिशन गोष्टी करतो. आपण जेव्हा इस्टिमेट करतो तेव्हा इस्टिमेटमध्ये काही गोष्टी नसतात. आता उद्या या रस्त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे लावायची, म्हणजे उदाहरण देतो आहे. उद्या लँडस्केपिंग करायचं आहे, काही सुरक्षेच्या संदर्भातल्या सूचना आल्यावर आपण त्या सुरक्षेची अंमलबजावणी करतो. एक्सप्रेस समृद्धी महामार्गावर काही सूचना आल्या, समिती तयार झाल्यावर, मग अशा प्रसंगामध्ये आपण पुढे जातो. समृद्धी महामार्गात सुद्धा नंतरच्या टप्प्यामध्ये आपण 7,000 कोटीचे 705 किलोमीटरची वॉल कंपाऊंड दोन्हीकडून केली, म्हणजे 1410 किलोमीटरची वॉल कंपाऊंड झाली. तर किंमत वाढली, पण वॉल कंपाऊंड करताना हे लक्षात आलं की वॉल कंपाऊंड असणं आवश्यक आहे. इतक्या वेगाने गाडी असते आणि एखादी गाय आली, म्हैस आली, जनावर आलं किंवा स्कूटर आली तर प्रॉब्लेम क्रिएट होईल. मग अशा प्रसंगामध्ये तर इस्टिमेट वाढतं. आता याच्या संदर्भामध्ये मला वाटतं की तांत्रिक मुद्द्याच्या कारणाने इस्टिमेट वाढतं, यामध्ये दुसरा अर्थ कोणी घेता कामा नये. संयुक्त महाराष्ट्राच्या दळण्याची दुरावस्था झाली असून इमारतीचा पडझड झालेला आहे आणि प्रशासन आणि पालिकेच्या याकडे
लक्ष नाहीये. नाही, ही मला माहिती नाही, पण आता तुम्ही सांगितल्यावर मी ताबडतोब गगराणी साहेबांना इथून फोन करेन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.